नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे देशाटन विथ पंकज या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत निप्पाणीमधील भाटनांगनूर या छोट्याशा गावातील गजानन महाराजांच्या भक्तांचा मंदिर स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास आणि त्यांचा अनुभव. नमस्कार मित्रांनो, जय गजानन. आता या भाटनांगनूर नावाच्या गावामध्ये आलेलो आहे मी. हे गाव ॲक्च्युली कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर असणारं गाव आहे आणि या गावातलं हे यांनी स्थापन केलेलं गजानन महाराजाचं मंदिर, ज्याला आपण प्रति शेगाव सुद्धा म्हणू शकतो कोल्हापुरातलं. कारण तुम्ही कोल्हापुरात बघितला तर गजानन महाराजांची अशी मठ किंवा मंदिरं ही कमी प्रमाणात. ह्या गजानन महाराजांच्या मंदिराच्या स्थापनेपासून यांना प्रेरणा कुठून मिळाली किंवा गजानन महाराजांचंच पादुका का इथं आणाव्या, का त्यांचंच मंदिर बांधावं, अशी प्रेरणा यांना कुठून मिळाली याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ या मंदिराच्या इतिहासाबद्दल. जय गजानन. आमची सुरुवात 1986 पासून झाली. डहाणूला असताना आमच्या दादा महाराजांच्या आशीर्वादाने मग आम्ही सहज मंदिरात जात होतो. तिथं मंदिरात जातो म्हणजे लहानपणापासूनच महाराजांची सेवा करण्याचा मला योग आला. योग म्हणजे सर्वात लहान सेवेकरी म्हणून मला मान मिळाला. त्यावेळी 5वीला असताना, कमीत कमी 10 वर्षाचा असतापासून महाराजांच्या सेवेत मी आहे. मग ते हळूहळू आम्ही तिथं सेवा झाली. मग पुढं महाराजांची सेवा करता करता काही कामानिमित्त आम्हाला आमच्या भाटनांगनूर या गावी यावं लागलं. मग या लागलं, पण महाराजांची भक्ती होती, परंतु आम्ही काय भक्ती महाराजांची काही साथ सोडली नाही. का आमच्या मुंबईच्या भक्तांचा ताईंचा फोन आला, जाता ते तुम्ही गजानन महाराजाचं मंदिर बांधणार आहे असं आम्हाला कळालेलं आहे. मग ती ताईने एका भक्तांना फोन केला. असा एक सवाय जरचे नाव सांगू नका म्हणून सांगितलं त्याने. त्या भक्ताने मला फोन आला कधी डिसेंबर 2022 फोन आला त्यांचा. मग फोन आला, म्हटलं आमचं काय अजून तुरतात, आमचं काय मंदिर बांधण्याची काय आमची संकल्पना अजून नाही, तुम्हाला आम्ही काय झालं तर सांगतो. मग 2023ला 26 जानेवारी या दिवशी आम्ही आमच्या घराचं बांधकाम काढलं. बांधकाम करता पूर्ण झालं. पत्र तेवढे घालायचे राहिलं तर आणि गिरावा तेवढं राहिलं तर पूर्ण काम झालं. मग सहज माझ्या मनात विचार आलं, असं केलं तर आपण इथंच आपण गजानन महाराजचे उपासना केंद्र चालू केलं तर कसं होईल. आणि ज्यावेळी उत्तमचं हे घर बांधायचं चालू होतं त्यावेळी काय उत्तमच्या मनात होतं काय नव्हतं हे मला म्हणजे आमच्या घराचं बांधकाम आणि उत्तमच्या घराचं बांधकाम सेम त्याच स्टेपला आलेलं होतं. आणि ज्यावेळी ही फरशी घालणं किंवा गोंड्यांचं काय अपुरं काम राहिलं ते उत्तम मला येऊन सांगत होता, महाराज आज राहिले आमचं. मग मी काय करायचा, आमच्याकडलं गौंडी वगैरे काय त्याचा गिलावर राहिला असला, फरशी लावलेली ही होती, ही तू माझं काम थांबून तिकडे उत्तमचं अशा पद्धतीने काम करायचं आहे आणि तुम्ही त्याचं तेवढं काम करून घ्या जरा. म्हणजे मूर्ती देणार होते त्या भक्तांना मी फोन केला, दादा असं नाही आपण उपासना केंद्र चालू करणार आहे, तुम्ही आम्हाला मूर्ती देणार आहे का. ते म्हणजे आम्ही मूर्ती देणार, मी तुम्हाला शब्द दिला आहे, मी तुम्हाला मूर्ती देणार म्हटलं की हे काम सोपं नव्हतं इतकं, किंवा पैशाचा आवाडा वेळ खूप व्याप होता. परंतु आम्ही कोणाला 1 रुपये न मागता आम्ही खर्चाने ते बांधलं हे. बरं, तुम्ही पहिला सुरुवातीला घर म्हणूनच बांधला होता. घर म्हणून आणि परत नंतर तुम्हाला इथंच मूर्ती बसवावी असं. मग त्या योगायोगाने त्यांचा फोन आला आम्हाला की असं. मी म्हटलं बाबा चालते. मग मूर्ती घेणार, आमच्या गावातली गाई अरुण पाटील पण आमच्यावर आलते शेगावला मूर्ती घ्यायला, आणि तानाजी पाटील, नवनाथ पाटील, अशी आम्ही 5-6 जण गेलो. महाराजांची मूर्ती आणली. मूर्ती येताना मी स्पष्ट बोलणार, मूर्ती घेताना महाराजांचं महाराजांचं माझ्याकडे जे आमच्यावर आलती, जे भक्त किंवा ते गावकरी आलतं, त्यांना प्रश्न पडला, आम्हाला घेऊन चालला आहे तिथं कुठं शेगावला लांब, मूर्ती मिळते का आपण माघारी येत आहोत, हा भ्रम त्यांना मनात आलता. पण माझा विश्वास होता ना महाराजांवरती. त्या महाराजांच्या भक्ताने मला शब्द दिला आहे की तुम्हाला आम्ही मूर्ती देणार. मग तिथे गेला, मूर्ती आल्यानंतर त्यांना वाटलं हां उत्तम शब्द तुमचा खरा ठरला. म्हटलं महाराजांनी आम्हाला बी धाकधूक होती मनामध्ये, आपण जाणार आणि माघार येणार काय, मूर्ती मिळणार काय नाही, उगाच घेऊन चालला आहे. उत्तमनं मला सांगितलं की तुम्ही महाराज संध्याकाळी 4 वाजता आम्ही शेगावला जायचं आहे आणि तुम्ही यायला पाहिजे. मग अचानकच म्हटलं 4 वाजता कसं काय जायचं. मग तरी बी आम्ही 5-6 जण, यांचे वडील, आम्ही अनेक वयोवृद्ध माणूस होते. आम्हाला पण जाताना एवढा लांब, एवढा प्रवास, आणि मूर्ती देणार कोण व्यक्ती नाव सांग म्हटलं तर नाही. मग यांचं कॉन्टॅक्ट उत्तमनं पूर्ण खर्च जवळ 16,000 रुपये त्या गाडीचं भाडं झालं होतं मला. आणि आम्ही एक पाण्याचा थेंबसुद्धा आम्ही म्हणजे मोठेपणा नाही, सगळं उत्तमनं तो खर्च घातला. आमच्या मनात दुगदुग होतीच हो की मूर्ती येता ह्यो सांगायला बरोबर, ह्यो साधा माणूस
आणि तिथं घेऊन तर काय नाही मिळालं तर आमची गावात चर्चा होणार की 5-6 लोकांची गेल्यात बघा एवढ्या लांब आणि कसं काय. मग मूर्ती घेतली आम्ही, मूर्ती आणली इथं, मूर्ती आणली, खूप म्हणजे खूप त्रास झाला मूर्ती आणताना म्हणताना, जागरण वगैरे असं. मूर्ती आणली, आमच्या नागनाथ मंदिरात मूर्ती ठेवली आम्ही, किती 8 दिवस ठेवली. मी 23 मार्च 2023ला मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा केली. सगळ्या भक्तांच्या सहकार्यातून मूर्तीपीठ केली. यात म्हणजे अनेक भक्त आहेत त्याच्यामध्ये. अमरदादा काजवे, अमितदादा माने, सुहासदादा कोकिळे, असे भरपूर भक्तांनी आम्हाला सहकार्य केलं. म्हणजे ते म्हणाले आपण हे केलं आहे का नाही, मूर्ती आपण महाराजांची मूर्ती बसवणार आहे ना, आपण याच्यात माघार घ्यायचं नाही, आता काय बी लागू दे, आता आम्ही याच्या पुढे आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. 2025ला सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या भागात एवढं मोठं पारायण झालं नाही, तेवढं मोठं पारायण महाराजांनी करून घेतलं. 1111 भक्तांचं पारायण आम्ही टार्गेट केलं, तर त्यापेक्षा जास्त भक्त आले. भक्त फोन करायचे किंवा XYZ तुम्ही पारायण करता, मग तुम्ही कसं पारायण करणार, आम्ही तुम्हाला काय देऊ, किती रुपये देऊ, काय पाहिजे तुम्हाला. मी म्हटलं तुम्ही फक्त पारायणला येणे, आमची काही तुमच्याकडे अपेक्षा नाही, तुम्ही आम्हाला काही द्या, आम्हाला काही तुमचा 1 रुपये आम्हाला नको. आम्हाला जे करणार ते आमचे केंद्र करणार आहे किंवा आमचा भक्त परिवार करणार आहे. पण आम्ही कुणाकडे 1 रुपये मागितला नाही किंवा पावती बुक फिरवलं नाही किंवा कुणाकडे काय 1 रुपये न मागता सगळं भक्तांच्या सहकार्यातून इतकं मोठा पारायण झालं. भारत देशातनं म्हणजे पूर्ण कर्नाटक, मध्य प्रदेश, UP इतक्या लांबनं भक्त पारायणला आले. पारायणला आणलं ते एवढं पारायण येणं, त्यांना राहण्याची खाण्याची वस्तीची सोय महाराजांनी करून घेतली. आमच्या आजूबाजूच्या भक्तांनी आमच्या खास राहू द्यात, असं म्हणजे व्यवस्थित म्हणजे पद्धतशीरप्रमाणे पारायण पूर्ण झालं. तशीला आज 2022ला आम्ही अन्नदानाचा संकल्प सोडला. प्रत्येक एकादशी खंड न पडता अजूनपर्यंत आज तगायत 2026 आज 6वं वर्ष चालू आहे. एक खंड न पडता अखंड अन्नदान चालू आहे म्हणजे एकादशीला. आणि प्रत्येक महिन्यातल्या गुरुवारी झुणका भाकरी हा प्रसाद महाप्रसाद असतो पूर्ण. झुणका भाकरीचं योग तुम्हाला सांगतो, झुणका भाकरी करणं किंवा माझा मोठेपणा याच्यामध्ये काही नाही, झुणका भाकरी करण्याचा सहयोग आला. असं सहयोग केला म्हटलं आज महाराजांना झुणका भाकरी करायची आणि आजूबाजूची 10-12 माणसं जेवायला बोलवायची किंवा प्रसाद करायचा, अन्नदान करायचा. मग सगळी पोरं म्हणजे सेवेकरी वर्ग पुढं आला पूर्ण. अरे मला दादा आपण असं केलं तर आपण असं करूया, तुम्ही नुसतं झुणका भाकरी ठरवा, भाकरी सगळ्या भगिनी म्हणजे बायका सगळ्या भगिनी म्हणाल्या आमच्या घरात मी 5 भाकरी घेऊन येतो आणि आपण अन्नदान अखंड अन्नदान चालू करायचं. मग असं करता करता 2024, 25, 26 हा 3रं वर्ष चालू झालं. अखंड खंड न पडता कमीत कमी आता पहिला 50 भाकरी जमा व्हायच्या, 50, 100, 150, आता 750 ते 500 भाकरी प्रत्येक पूर्ण गावातल्या बायका घेऊन येतात, न सांगता न बोलता. असंच एकाच गुरुवार चुकला किंवा काय झालं, 3रा गुरुवार आहे किंवा एकादश आली किंवा काय आली, ते म्हणतात दादा आज एकादशीला काय झुणका भाकरी काय नाही का. मी म्हटलं झुणका भाकरी आहे, अजून जरा कामानिमित्त पुढे ढकललेले आहे. मग ते असं म्हणजे आत्ता स्वतः गावातले लोक आपल्याला विचारू लागतात की आपण झुणका भाकरी कधी करायची. म्हणजे इतक्या लोकांना ते एका घरात सांगितलं की झुणका भाकरी, आता यांच्या घरात सांगितलं की नाही आजूबाजूला म्हणतं अगं कुठं चाललीस गं, नाही गजानन महाराज मठात चालल्या. ती म्हणते 5 मिनटं थांब, मी 5 भाकरी टाकतो, तेवढं माझे 5 भाकरी. म्हणजे असं पूर्ण गाव म्हणजे गाव नाही, अनूर, बानगे, मळगे, कुर्लीपर्यंत एवढ्याला आमचे आता भक्त येऊ लागला झुणका भाकरी घेऊन. अनूर बानगे माहिती ना तुम्हाला, अनूर मानगे आप्पाची वाडी, निप्पाणी, उजळाई वाडी, इतके लांबचे भक्त आता प्रत्येक गुरुवारी न चुकता म्हणजे महिन्यात एकदा गुरुवारी झुणका भाकरी घेऊन येतात. आता हे जो यांनी इतिहास सांगितला मागासपासून, तसं जर पूर्ण गावाचं पूर्ण गाव हे ह्या गजानन महाराजांच्या भक्तीत विलीन झाल्यासारखं आहे. आणि तुम्ही गजानन महाराजच्या इथे गेल्यानंतर शेगावला, तिथं तुम्ही जिथं ते प्रकट झाले त्या ठिकाणी जाऊन आलेला आहात का? आम्ही सगळे जाऊन आलो ना. खूप कमी लोक जातात त्या ठिकाणी. जे प्रकट स्थान आहे ते समाधी स्थानापासून वेगळं आहे ना थोडंसं. तर ते बंकटलाल आणि तिथले जे पाटील होते त्यांना ते जेवण करताना त्यांना सापडले. 1868ला प्रकट झाले गजानन महाराज, 1868ला. म्हणजे आता 148वा प्रकटीन आहे महाराजांचा योग, 148वा प्रकटीन आहे. आणि महाराजांनी 1910ला समाधी घेतली, 1910ला
प्रगट झाले, माघवद्या सप्तमीला प्रगट झाले आणि आपलं काय भाद्रपद ऋषी पंचमीला महाराजांनी समाधी घेतली. मी इचलकरंजीचा तसा पुण्यालाच असतोय सर्व्हिसला. मग इथं ही कुर्ली माझी सासरवाडी आहे. मग इथं मागच्या वेळेस कुर्लीला आल्यानंतर मी हलसिद्धनाथाचा एक व्हिडिओ बनवला होता मोठा. तो व्हिडिओ काकांनी बघितला आणि त्याच्यानंतर मग त्यांचे फोन चालू झाले मागच्या महिन्यापासून की आमच्या गावात या तुम्ही, आम्ही गजानन महाराजांचं मंदिर लोकांनी सगळ्या एकत्र येऊन कशी प्रेरणा मिळाली आणि कसं मंदिर स्थापन झालं याबद्दल एक छोटासा व्हिडिओ करा. त्यामुळे काकांचा फोन येत होता. आता मला तर शक्यता कमीच होती यायची, पण त्यांनी एक वाक्य वापरलं मला बोलवताना की महाराजांच्या मनात असेल तर तुम्ही आपोआप इथं येणार, आणि ते महाराजांनी करून घेतलं माझ्याकडून. मगाचपासून काकांनी जे म्हटलं की आता हे त्यांनी बांधलेलं घर स्वतः त्यांच्यासाठी, पण इथं मूर्ती स्थापन करण्यापासून निधी गोळा कुठून करणार, पैसे आणणार कुठून, या सगळ्या गोष्टी कशा करून घेतल्या. तसंच हे दर्शन सुद्धा किंवा इथं येणं सुद्धा मला महाराजांनी करून काल ऑस्ट्रेलियाचा फोन आला, हे महाराजाची इथं ऑस्ट्रेलियाचा मला फोन आला, कालच फोन आला, 5:30 वाजता फोन आला. दादा असं असाने माझा बा एक प्रकारचं माझं काम झालं, तुमचा आशीर्वाद आहे. अहो म्हटलं, मी म्हटलं आशीर्वाद माझा नाही, आशीर्वाद महाराजांचा आहे. नाही, तुमच्यामुळे आम्हाला माझं नाव तुम्ही मोठं करू नका. सर ते त्यांना सांगितलं मी, माझं नाव तुम्ही कुठे नाव काढायचं नाही, माझं नाव कुणाचं महाराजांचं काढायचं. तुम्ही महाराजांचं बघताय, मी पण महाराजांचं बघताय, तुम्ही पण माणूस आहे, मी पण माणूस आहे. पारायण वगैरे पण चरित्र वाचायला वगैरे रोज असतात लोक. हा, आता पारायण म्हणते कोणी आपण. आता हे केंद्र आपल्या गजानन उपासना केंद्र भाटनागनूर, आत्तापर्यंत आम्ही पैशाचा लालच, 1 रुपयाचा लालच ठेवला नाही आम्ही आणि ठेवणार पण नाही. आत्ता समजा XYZ बघता समजा, तुम्ही समजा आता या महाराजांनी आम्हाला किंवा महाराजांनी समजा गजानन विजयगण 10 गजानन विजयगण दिलं, 1 गजानन विजय XYZ काय बी किंमत असू दे ती आम्ही विकू शकतोय. पुन्हा आमचं म्हणणे हे तुमचं हे ग्रंथ घेणे आणि तुम्ही वाचणे हाच आमचा हेतू आहे, दुसरा हेतू काही नाही. ते ग्रंथ याने दिलेले ग्रंथ आम्ही विकू शकतो ना, इथं आम्ही तसं काही करत नाही. आता आम्ही म्हणत 108 ग्रंथ दिल्यात एका भक्ताने, 108 ग्रंथ दाखवताय जरा मागं. ग्रंथ तसंच ठेवलेले दाखवून द्या. हां, किती आमच्या केंद्रात येणाऱ्या ताई स्वतः इथं 1 दिवस आला, तिथं त्यांनी हे चालू केलंय काय उपासना केंद्र उजळाईवाडीला, म्हणजे उजळाईवाडीतून का? 2024ला मी पाडव्याला आले इथं. म्हणजे फक्त काय विषय होता, आमचं माऊली ग्रुप आहे गजानन महाराजांचं पेठेतलं, राऊत मॅडम त्यांच्या हे आहेत. त्यांनी हे शेडचं ह्यांचं उत्तमदादांचं ज्यावेळेला शेडचं हे आलं म्हणजे बांधायचं होतं, मग त्यांनी आमच्या ग्रुपवर टाकलं की उत्तमदादा देसाई भाटनागनूरचे आहेत, त्यांच्या इथं शेड बांधायचं, कुणाला देणगी द्यायच्या स्वरूपात द्यायचं असेल तर द्या. मग त्या ह्यानं आम्ही त्यावेळेला दिली, पण येणं काय घडलं नव्हतं. त्याच्यानंतर एक दिवाळी पाडव्याला 2024च्या पाडव्याला आमच्या साहेबांच्याच मनात आलं की चला आपण भाटनागनूरचं केंद्र बघून येऊया. मग मी ताईंना सांगितलं की ताई असं मला भाटनागनूरचं केंद्र बघायला जायचं आहे. मग ताईंनी पत्ता दिल्यानंतर आम्ही लगेच दादांना फोन केला आणि दादा आम्हाला आप्पाच्या वाडीतच म्हणजे न्यायला तिथं हजर होते. तुम्ही या असं आम्हाला माहिती, इकडचा भागच माहिती नव्हता. त्यामुळे आम्ही आलो, प्रत्येक वेळेला 5-5 मिनिटाला दादांचा फोन, कुठंपर्यंत आला आहे, असं या. मी मग आखडीवर दादा होते उभारलेले, आम्ही यायच्या अगोदर दादासुद्धा घरात इथं हजर होते. मग आलो, बघितलं, त्यावेळेला आमच्या साहेबांना साक्षात झालं की नाही महाराज काहीतरी वेगळेच आहेत. त्या दिवशीपासून आम्ही म्हणजे इथं केंद्रात यायला लागलो. मग लगेच आल्यानंतर भेट झाली आमची. पहिल्या वेळेला लगेच गुरुपुषा मुहूर्त होता गुरुवारी. दादा म्हटले चला तुम्ही त्यात आलायचं तसं हे ना गुरुपुषा मुहूर्ताच्या आरतीला या 2 जण. त्या दिवशीपासून जे सुरू झाले म्हणजे आम्ही कुठं नाही जायचं पण भाटनागनूरला जाऊन यायचं. अशक्य हे शक्य करतील स्वामी. त्याचा प्रत्यय मला कधी आला की बाहेर जो आता फोटो आहे तो महाराजांचा, तो फोटो उत्तमदादांना म्हटलं आम्हाला फोटो असा तयार करून घ्यायचा आहे. मग मी कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी बघितलं, पण तो फोटो मला उपलब्ध होत नव्हता. बऱ्याच फोटोग्राफांच्याकडे गेलो, सगळीकडे गेलो, ते म्हटले इथं उपलब्ध होणार नाही, तुम्ही डायरेक्ट शेगावमध्ये तुम्हाला मिळाल तर मिळेल. मग आमच्या इथले एक भक्त त्याच वेळी शेगावला गेले होते, त्यांनासुद्धा मी सांगितलं असं जरा मिळालं तर मला फोन करा. नेमकं ते रेल्वेत बसले होते परतीच्या यायला आणि ते म्हटले मला काही शक्य नाही आहे.
मग त्यानंतर 1-2 दिवसांनी उत्तमदादांचाच फोन आला की म्हाकव्याचे कोणतर फोटोग्राफर आहेत आणि ते फोटो तुम्हाला तयार करून देतो म्हणतायत, मी त्यांना ऑर्डर देऊ का? ठीक आहे म्हटलं, द्या सांगितलं. सगळं झालं, फोटो तयार झाला. दिवाळी पाडव्या दिवशी आणायचं असं ठरलं. मात्र त्यात असं झालं की त्यांचं म्हणणं काय की फोटो तो बॅकग्राऊंडला त्याच्या लाईट्स वगैरे केलेला आहे आणि तो नाजूक आहे आणि तुम्हाला 2 व्हीलरनं नेणं शक्य नाही आहे, तर तुम्ही 4 व्हीलर शक्यतो कोणाची असेल किंवा तुमची स्वतःची असेल तर तुम्ही घेऊन या आणि तो फोटो तुम्हाला व्यवस्थित तिथपर्यंत नेता येईल असं त्यांनी सांगितलं. मग आमच्या इथे एक रायकरजी म्हणून आहेत, त्यांची 4 व्हीलर आहे, ती इथे 1-2 वेळा येऊन गेलेले आहेत आमच्याबरोबर. त्यांना मी विनंती केली, साहेब म्हटलं असं असं आहे आणि आपल्याला फोटो त्या दिवशी आणायचा आहे. बरं म्हणून म्हटले त्या दिवशी सकाळी. आणि नेमकं त्यांना ऑफिसमध्ये काहीतरी अर्जंट काम निघालं आणि त्यांचा साधारण 11-11:30ला फोन आला की म्हटले मला संध्याकाळी काही शक्य होणार नाही आहे आणि बघा दुसरी काय व्यवस्था होती काय. मग लगेच मी मिसेसला फोन केला, मी होतो ऑफिसमध्ये. म्हटलं असं असं झालेलं आहे. मग तिला म्हटलं काही होऊ दे, आपण 2 व्हीलरनं फोटो आणायचा म्हणजे आणायचा, आजच आणायचा, शिस्तीत यायचं म्हटलं करायचं. त्या फोटोग्राफरला पण सांगितलं असं असं आमची अडचण आलेली आहे आणि आम्ही संध्याकाळी 2 व्हीलरनं शिस्तीत का होईना आम्ही फोटो घेऊन जातो आहे म्हटलं. आणि नंतर 1-अर्धा तासानं त्या फोटोग्राफरचाच पुन्हा फोन आला की साहेब काळजी करू नका, माझा मित्र आला आहे वॅगनार घेऊन दारात, तो कोल्हापूरला निघाला आहे आणि तुमचा फोटो पोचवण्याची मी व्यवस्था करतो आहे, मग फक्त मला पत्ता तुमचा द्या. आणि त्याचवेळी घरी कोण नव्हतं, मुलं दोन्ही कॉलेजला, मी ऑफिसला, ही बाहेर गेली होती नातेवाईकांच्याकडे, घरी कार्यक्रम होता तिकडे गेली होती. मग त्यांना मी पत्ता सांगितला असं असं आहे आणि किल्ली भावाच्या इथं पलीकडे ठेवली होती. त्यांना सांगितलं किल्ली पलीकडे आहे, तुम्ही भावाच्या इथे या घ्या आणि हे करा. आम्ही यायच्या आत मुलंसुद्धा घरी कोण नाही, मिसेस नाही, मी नाही, आणि आम्ही यायच्या आत फोटो घरात पोच. म्हणजे हा अशक्य हे शक्य करतील स्वामी, हा साक्षात्कार आम्हाला तिथं प्रत्यक्षात आला. आणि त्याच्या अगोदर ज्यावेळी मी प्रथम या भाटनांगरूळ केंद्रात आलो दिवाळी पाडव्याला 2024ला, मी कधी कुठं मंदिरात जरी गेलो तरी इतकं कधी रमत नाही, पण इथं आल्यानंतर मूर्तीकडे पाहिल्यानंतर मला जो साक्षात्कार झाला तेव्हापासून न चुकता ह्यांचा कोणताही उत्तमदादांचा कार्यक्रम असेल, आम्ही दोघं नवरा बायको जोडीनं उजळ्यावाडीतून इथं 2 व्हीलरनं हजर असतो. आणि इथले जे सेवेकरी आहेत त्यात सर्वांचं उत्तमदादांना खूप म्हणजे खूप चांगलं सहकार्य आहे आणि ह्या सहकार्यातून त्यांनी हे सर्व कार्य सगळं उभा केलं आणि त्याच्या पाठीशी महाराजच आहेत. ते स्वतःसुद्धा श्रेय घ्यायला तयार नाहीत उत्तमदादा, ते म्हणतात की हे सगळं महाराजांनी केलेलं आहे. अशी ही इथली थोडक्यात अनुभूती आहे. धन्यवाद. हे माझं गाव, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव. मी बरीच वर्षे ह्या पंचक्रोशीत व्यासपीठ चालक म्हणून आता कुर्लीमध्ये बरीच वर्षे मी काम करत आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण वगैरे अशा मोठमोठ्या कार्यक्रमाचं संयोजन नियोजन हे करत असतो. मग ह्या अशा पंचक्रोशीत बरेचसे लोक मला ओळखतात. परंतु काय झालं की गजानन महाराज उपासना केंद्र इथं चालू आहे हे मला कधी माहिती नव्हतं. म्हणजे इथं आहे स्थापन झाल्यानंतर हे काय माहिती नव्हतं. माझाच एक मित्र नरहरी महाराज नेकाडे म्हणून आहेत, त्याने प्रवचन सेवा मला इथं बोलवलेलं आहे असं मला सांगितलं सुरुवातीला. मग मी इथंच आलेलो होतो, इथं स्टँडवरती बसलेलो होतो, मला काही माझ्या डोक्यात बी नव्हतं ते. आणि मग त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी असं असं की आपल्याला कुठं गजानन महाराज उपासना केंद्र भाटनागला जायचं आहे म्हटलं. तर मी ते विसरून पण गेलो आणि त्या दिवशीच नेमकं ते प्रवचनाला इकडे यायच्या वेळेसच मी तिथं हजर होतो. हा एक माझा विशेष असा अनुभव आहे. अतिशय सुंदर असं इथलं व्यवस्थापन किंवा इथलं जे कार्य हे अतिशय सुंदर चाललेलं आहे आणि ते बघून मला इथं काय की आणखी काहीतरी करावं असं सतत मनात प्रेरणा होत चालली आहे. म्हणजे करावं असं वाटतंय, म्हणजे काहीतरी वेगळं असं इथं व्हावं, म्हणजे किंवा संस्कार वर्ग चालू करावा किंवा हे आणखीन काहीतरी वाढवावं किंवा अशा भव्यदिव्य असे पारायण सोहळे करावेत, असं एक प्रेरणा इथं मला सतत होत असते. अखंड महाराष्ट्रात ह्या केंद्राची चर्चा झालेली असावी किंवा मला वाटतं देशात त्यांनी सांगितल्याप्रमाणे UP मध्य प्रदेशसुद्धा बघतो, गुजरातचे सुद्धा इथं येऊन गेलेत. आणि एवढं हे कार्य एवढ्या भागात म्हणजे एवढ्याशा छोट्याशा गावात हे होतं आहे हे कुणालाही अजून म्हणजे कल्पना नव्हती, परंतु आता सगळीकडे ह्या केंद्राची चर्चा होत राहिली आहे. मी नवनाथ शिंदे, मी गजानन महाराजांचा सेवेकरी म्हणून काम करतो इथं. तर माझा एक अनुभव की प्रकट दिन होता, आता जो 8 तारखेला प्रकट दिन आहे तसा मागच्या वर्षी प्रकट दिन होता आणि संध्याकाळी पूजा म्हणजे आम्ही सजावट वगैरे करायसाठी आलेलो इथं. मग सकाळी अभिषेकासाठी कोण येणार हा विषय होता. मग मी म्हणजे
चालू होता विषय त्यावरून की उत्तमदादा म्हणत होते तुम्ही या. माझं काम असल्यामुळं मी नाही म्हणून सांगितलं म्हणजे उत्तमदादांना की बाबा मी येऊ शकत नाही अभिषेकसाठी सकाळी. मग तुम्ही यायच पाहिजे. तरी पण मी जाते वेळी उत्तमदादांना सांगितलं की मी काही येऊ शकत नाही अभिषेकला. परत मला सकाळी 6 वाजता उत्तमदादांचा फोन आला की तुम्ही यायलाच पाहिजे अभिषेक. म्हणजे मग यायलाच पाहिजे म्हटल्यावर काय केलं मी बाहेरचं काम जिकडे जाणार होतो कामासाठी ते कॅन्सल केलं. म्हणजे महाराजांनीच ते कॅन्सल केलं आणि आम्ही मिसेस आणि मी नुसतं दर्शन घेऊन जाऊया तरी म्हणून आलेलो. महाराजांच्या इथं दर्शन नुसतं घ्यायचं आणि हे करून जायचं असा आमचा विषय होता. पण त्यावेळी काय झालं की दर्शन पण झालंच आमचं, पण अभिषेक पण आमच्याच हातून झाला महाराजांचा. म्हणजे एवढे महाराजांनी करूनच घेतलं आमच्याकडून की आमची इच्छा म्हणजे हे नसताना सुद्धा महाराजांनी आम्हाला त्यावेळी करून घेतलं की तुम्हीच अभिषेक करायला पाहिजे. यायचं पण फिक्स नव्हतं तरी येऊन तुमच्या हातून अभिषेक करून घेतला महाराजांनी. जय गजानन. आत्ताच आपण सर्व या भाटनागनूर गावातील एक गजानन महाराजांच्या केंद्राची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघितली. तर कोल्हापूरमधील किंवा इथूनच जवळ निप्पाणी बेळगाव असे 2 राज्य जोडलेली आहेत या सीमा भागाला. तर इथल्या सर्व सेवेकऱ्यांना सर्व भक्तांना असं एक आव्हान आहे की तुम्ही जर इकडे आपाशीवाडीला किंवा इकडच्या भागात जर येत असाल माकव्याला वगैरे तर या भाटनागनूर गावाला यायला विसरू नका अजिबात. इथे येऊन तुम्ही या गजानन महाराजांच्या आपाचीवाडीच्या मंदिरापासून तुम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर आदमापूरला जो रस्ता जातो इथं मोठा सर्कल लागतोय. त्या सर्कलच्या थोडंसं पुढे आलं, सर्कलला मध्ये झेंडा आहे, थोडंसं पुढे आल्यानंतर एक कॅनल आहे. त्या कॅनलच्या इथून लेफ्ट साईडला थोडासा रस्ता कच्चा आहे. त्या रस्त्यावर तुम्ही आला तर या गावात आल्यानंतर पहिलंच घर बहुतेक पहिलंच घर हे आहे डाव्या साईडला. त्या घरामध्ये आपल्याला इथं गजानन महाराजांचा एक सुंदर छोटासा असा कोल्हापुरातला मठ बघायला मिळेल. इथे बसून तुम्ही पारायण वाचू शकता महाराजांची आणि इथे तुम्हाला इथे सेवेकरी पण इथे तुम्हाला भेटतील. धन्यवाद. जय